नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, मधुभाऊ, सायली, चैतन्य सगळेजण आश्रमामध्ये आलेले असतात. आश्रमामध्ये पुन्हा मधुभाऊ सर्व काही गोष्टी जशा क्रमाने घडल्या तशा ते सांगत असतात. त्याप्रमाणे अर्जुन तसे सीन देखील क्रिएट करत असतो. मधुभाऊंच्या सांगण्यावरून कॉन्स्टेबल साक्षी आणि विलासची जागा घेतात. त्याच वेळेस अर्जुन प्रियाची जागा घेऊन टेबलच्या पाठीमागे लपतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणाहून तर गोळी कोणी चालवली, कशी चालवली हे काहीच कळत नाहीये. याचाच अर्थ की प्रियाची साक्ष ही खोटी आहे. आता हा आपल्या केससाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे. आता इकडे महिपतला दामिनी कॉल करून सांगते की अर्जुन सुभेदारने आश्रमात जाण्याची परवानगी मिळवली आहे आणि आता ते आश्रमामध्ये आहेत. आता हे ऐकल्यानंतर तो खूपच भडकतो. नागराजला म्हणतो की तुमची ती लाडकी पुतणी काय करतीये? तो थेरडा आणि सुभेदार दोघेही आश्रमामध्ये आहेत. नागराज म्हणतो एवढी मोठी गोष्ट झाली पण ही एका दिवसात होण्यासारखी नाहीये. मग हे प्रियाला कसं काही कळालं नाही आणि तिने आपल्याला कसं काय सांगितलं नाही? तेव्हा महिपत रागातच म्हणतो की चला तिला आता ट्रॅप लावतो चांगलाच. तो लगेच प्रियाला कॉल करतो. प्रिया आता चांगलीच घाबरते. महिपतला जर कळालं की अर्जुन आणि तो थेरडा आश्रमामध्ये गेलेत मग तर तो मला जिवंतच मारून टाकेल. त्यापेक्षा याला काही सांगायलाच नको. आता प्रिया घाबरतच फोन रिसीव्ह करते. महिपत म्हणतो काय डॉक्टरीनबाई, काय चाललंय? तेव्हा प्रिया म्हणते काही नाही, निवांत चाललंय. तेव्हा महिपत म्हणतो ज्या घरामध्ये अर्जुन सुभेदार, सायली सुभेदार आहेत तिथे सगळं चांगलं निवांत कसं काय चालू शकतं? प्रिया म्हणते अहो सगळं व्यवस्थित आहे, माझं सगळीकडे लक्ष आहे. अर्जुन काय दिवसभर त्याच्या बायकोसोबत रूममध्ये केसबद्दल डिस्कशन करत असतो. महिपत म्हणतो वा वा, खूप छान करतीस तू काम आमचं. त्याच्यामुळेच ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तू आता ये आमच्या घरी पटकनी, पार्टी देतो तुला छान. आता प्रिया लगेचच पार्टीचं नाव काढल्यानंतर खूप आनंदित होते आणि लगेच येते असं बोलून तिथून निघते. आता अर्जुन मधुभाऊंना पुन्हा काही प्रश्न विचारतो. तेव्हा मधुभाऊ सगळे काही घटनाक्रम पुन्हा एकदा सांगतात. साक्षीने मला धमकी दिली होती की कागदपत्र आश्रमाचे लगेच हातावर ठेवायचे नाहीतर मी गोळी झाडील. तेव्हा मी सुद्धा म्हणालो की तुला मारायचं आहे ना मग मार. मग तेव्हा विलासने येऊन पिस्तूल धरला होता आणि मी साक्षीचे हात धरले होते. मग आमच्यामध्ये झटापट झाली आणि विलासने मला ढकलून दिलं आणि त्याच वेळेस गोळी चालल्याचा आवाज आला. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला ढकलल्यानंतर गोळीचा आवाज आला का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, पण तेव्हा आम्ही खूपच गोंधळलो होतो. कुणालाच कळत नव्हतं की गोळी कोणाला लागली. मग झालेला सगळा प्रकार मी पोलिसांना सांगण्यासाठी फोन करत होतो. सायली म्हणते मग याही वेळी फोन लागला नाही का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी फोन लावणारच होतो पण तितक्यात कोणीतरी माझ्या डोक्यामध्ये जोराने वार केला आणि मी तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलो. की अंदाजे कशाने लागला असेल तुमच्या डोक्यामध्ये? तेव्हा मधुभाऊ सांगतात की गोलाकार भरीव वस्तू होती, त्यानेच माझ्या डोक्यामध्ये मार लागला असावा. आता हळूहळू सगळ्याच गोष्टी अर्जुनला उलगडत जातात. इकडे प्रिया महिपतकडे येते आणि काय पार्टीसाठी बोलवलं आणि कुठेच काहीच तयारी नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो तू इतकं छान काम करतेस ना आमच्यासाठी, मग पार्टी तर व्हायलाच हवी ना. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, आणणार आहे त्याला असं म्हणून तो त्याच्या पंटर लोकांना आवाज देतो. ते दोघेजण एका व्यक्तीला पकडून आणतात. तेव्हा प्रिया मात्र खूपच घाबरते. अहो हा तुमचाच माणूस आहे ना, तुमचा खबरी आहे ना? महिपत म्हणतो की हो माझाच खबरी आहे तो, असं म्हणून तो त्याला गोळी झाडतो आणि तो व्यक्ती डायरेक्ट तिथे मरून पडतो. प्रिया खूपच घाबरते. महिपत सांगतो हा माझा खबरी होता पण तो त्याचं काम नीट करत नव्हता ना, मग अशा माणसांना कशाला पोसायचं? महिपत म्हणतो तू तर म्हणाली होतीस की अर्जुन आणि तो म्हातारा काही दिवसामध्ये आश्रमामध्ये जाणार आहेत. साफ खोटं, ते आत्ता आश्रमामध्ये आहेत. तेव्हा प्रिया मात्र चांगलीच घाबरते. महिपत म्हणतो जर तुला आमची कामं नीट करता येत नसतील तर तुला कशाला फुकट पोसायचं आम्ही, त्याच्यासाठी आता मर. प्रिया पार गयावया करू लागते, हात जोडून माफी मागते की प्लीज मला माफ करा, पण मी त्यासाठी खूप काही करते. काही दिवसातच मी त्या म्हाताऱ्याला घराबाहेर नक्की काढेल. महिपतने तिच्यावरती गन रोखलेली असते. ती खूपच घाबरते आणि लगेच पळायला लागते. पण महिपतचे लोक लगेच दरवाजा बंद करून घेतात. प्रिया पार काकुळतीला येते, मला सोडा म्हणते. तेव्हा नागराज म्हणतो की तिला सोड रे, एकदा चूक केली ना तिने मग त्यातून ती काहीतरी शिकेल आणि नवीन जोमाने काम करेल, जास्त अर्जुनवरती लक्ष ठेवेल ती. तेव्हा प्रिया पण होकार देते. आता इकडे मधुभाऊ, अर्जुन, सायली आणि चैतन्य घरी जात असतात. त्याच वेळेस अर्जुन चैतन्याला सांगतो सगळ्या आपल्या पुराव्यांची एक चेन तयार कर. प्रियाने खोटी साक्ष दिली याचे पुरावे तर आपल्याकडे लागलेलेच आहेत.
सायली म्हणते, मग आपण हे पुरावे लगेचच आपण कोर्टामध्ये सादर करू शकतो का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, सगळे पुरावे आणखी गोळा करावे लागतील आणि मगच एकदम आपण ते कोर्टामध्ये प्रेझेंट करणार आहोत. पण आज आणखी एक गोष्ट क्लिअर झाली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विलासच्या अंगावर कुठलीही खूण नव्हती, मात्र मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मार लागल्याची खूण होती. याचाच अर्थ प्रियाने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊंनी विलासला धक्का दिला आणि तो पडला ही गोष्ट खोटी ठरते आणि मधुभाऊंना डोक्यामध्ये मारणारी व्यक्ती ही साक्षी होती असं प्रियाचं स्टेटमेंट होतं. मात्र त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती होती, ती म्हणजे प्रिया. तिने सुद्धा मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारलेलं असू शकतं. तेव्हा मधुभाऊंना धक्काच बसतो. ते म्हणतात, मला असं वाटत नाही की प्रिया मारेल म्हणून. अर्जुन म्हणतोच, अगोदर आपल्याला तरी कुठे माहिती होतं साक्षी आणि प्रियाची मैत्री आहे ते. आता हळूहळू सगळे पुरावे उलगडत चालले आहेत, त्यामुळे ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. अर्जुन चैतन्याला म्हणतो की ती स्वतःच कबूल करेल सगळं. तू फक्त मी सांगितल्याप्रमाणे एक नोटीस टाईप कर आणि ती नोटीस स्वतः मी प्रियाला देणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन एक एन्व्हलप प्रियाला देतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी हे वेडिंग गिफ्ट आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडून. तेव्हा कल्पना म्हणते की काय आहे यामध्ये? तेव्हा अर्जुन सांगतो की लीगल नोटीस आहे विलास मर्डर केसच्या चौकशीसाठी. तेव्हा प्रियाला तर खूपच धक्का बसलेला असतो. ती खूपच घाबरलेली असते. अर्जुन तिला सांगतो की दोन्ही स्टेटमेंटमधले तफावत आता खरा गुन्हेगार कोण आहे हे सापडून देणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.